भिवंडी तालुक्यातील निंबवली गावाच्या हद्दीत टायर गोदाम आणि लाकडाच्या वखारीला रात्री 3च्या सुमारास भीषण आग लागली। 7 ते 8 गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक झाले। या आगीत टायर गोदाम, लाकडाचे गोदाम, त्याचबरोबर प्लास्टिक गोदाम जळून खाक झाले। बाजूलाच गॅस एजन्सी असल्यामुळे खळबळ उडाली। आगीचं कारण अस्पष्ट असून आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न झाले, तर या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। भिवंडी तालुक्यातील निंबोली गावच्या हद्दीमध्ये भीषण अशी आग लागलेली आहे। माझ्या पाठीमागे जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी अनेक गोडाऊन आहेत, लाकडाचे गोडाऊन आहेत। तसेच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बाजूलाच टायरचं देखील मोठं गोडाऊन आहे आणि त्या गोदामाला भीषण अशी आग लागलेली आहे। एकंदरीत या ठिकाणी या परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर लाकडाचे जे साहित्य असतात, जे वस्तू असतात, जे साहित्य वाहण्यासाठी जे लाकडाचे पायलट तयार केले जातात ते या ठिकाणी आहेत। त्याशिवाय बाजूलाच टायरचं एक मोठं गोदाऊन आहे। त्याशिवाय भंगारचं एक प्लास्टिक वस्तू चा या ठिकाणी एक गोदाम होतं आणि मागच्या बाजूला देखील आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी देखील लाकडाचे दुकानं अशी आहेत। आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या भिवंडी येथील जवळपास 2 ते 3 गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि सातत्याने या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। बाजूला जर आपण बघितलं तर गॅस एजन्सी आहे आणि त्यामुळे कुठेतरी धोका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। कुठेतरी ही आग पसरून जाऊन त्या ठिकाणी गॅसच्या इकडे जाऊ नये यासाठी आपण जर पाहिलं तर प्रयत्न केला जात आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या आगीवरती लवकरात लवकर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान जे आहेत या ठिकाणी साथीने प्रयत्न करताना या ठिकाणी दिसत आहेत। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर निंबोली येथे आग लागलेली आहे। शिवाय या आगीवरती लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचा प्रयत्न या ठिकाणी जवान करताना दिसत आहेत। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.